नंतर आमच्या समस्त तुला काय तसं काही नाही बोल ना. मला सांगितलं सोडून दिलं असेल तुला बोलला नाही म्हणत मला का बोलतो हा बोल ना तुला काही दोन शब्द बोलतो. आणि त्याला त्याच्या मुलं मुलीला त्याच्यात पाहण्याचा योग येतो आणि त्यापासून लग्न जमतात. यापूर्वी आम्ही जे केले तर त्यावेळेस कमीत कमी प्रत्येक वेळेस आमच्याकडे नावं जी येतात ती नावं 700-800च्या आसपास असतात. यावेळेस 600च्या आसपास आहेत. त्याच्यातून 400 लग्न तर नक्की जमतात. आणि आता पण आम्ही जे मेळा घेतले त्याच्यात लग्न जमलेले आहेत आणि याही मेळाव्यात लग्न जमतील याबद्दल मला शंका नाही आहे. आणि या लग्नात या वधूवर पालक मेळाव्यात एक महत्त्वाची गोष्ट मी तुमच्या माहितीकरता सांगतो मित्रांनो, की जर त्या लग्न आपल्या मेळाव्यामध्ये एखाद्या मुला मुलीचा पसंतीचा कार्यक्रम झाला आणि जर त्यांची जर तयारी असेल की आमचं लग्न तिथंच लावायचं तर आमचा समस्त मराठा समाज आणि आम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आम्ही तिथं आमच्या पदर खर्चाने त्या मुला मुलींचं लग्न लावून देऊ हे आम्ही तुम्हाला ह्याच्या चालू वचन देतो. आणि मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विचारता सांगतो ही बरोबर की नाही. पण तरी आम्ही जे आतापर्यंत करत आलो आहे ज्यावेळेस ते जमलं असं ना त्यावेळेस आम्ही ते लग्न करून दिले तर हे लग्न आम्ही त्यांना लगेच तिथं आमच्या पदर खर्चाने लावून देऊ हे आम्ही तुम्हाला या प्रतिनिधी आव्हान करतो. आणि या मेळाव्याकरता आमची थोडीशी मी थोडीशी खंत व्यक्त केली माझ्या तरुण कार्यकर्त्यांनो, कारण त्यांनी अजून पहिल्यांदाच वर्षी केलं आहे त्यांनी, कारण ते बाहेर जिल्ह्यामध्ये फिरायला गेले नाही. ज्या पद्धतीने माझ्या टायमात आमच्या त्या विकास मंडळाच्या टायमात आम्ही जळगाव, नंदुरबार, धुळं, नाशिक, नगर या 4-5 जिल्ह्यांचा उत्तर महाराष्ट्राचा दौरा करायचो आणि तिथं सगळ्यांना प्रसिद्धी करून आम्ही हे मेळावे घ्यायचो. त्याच पद्धतीने आम्ही सामूहिक विवाह घेतले. आम्ही आमच्या मंडळामार्फत 20-25 लग्न सामूहिक लावले. तर त्याची परिस्थिती अशी आहे की लोकांना पैशाला पूर व्हायला गेला नाही पाहिजे आणि ते पैशाची बचत झाली पाहिजे. याकरता हे सामूहिक विवाह आणि वधूवर पालक मेळावे घेतले जातात. याच्याकरता हा मेळावा 19 तारखेला घेतलेला आहे. आणि याच्यात कुठल्याही पद्धतीने की फॉर्म काही लोकांच्या काही संघटना अशा आहेत आम्ही शहरात पाहिले आहेत ते पुस्तक 200 रुपये 1000 रुपये असे पुस्तकं देतात. आणि नाव नोंदायचं असलं तर त्या फॉर्मचे ते 200 रुपये काही 300 रुपये अशी एंट्री करायची आणि नंतर ते पुस्तक घेऊन त्याला 1000 रुपये करायचे तर त्या व्यक्तीला 1000-1200 रुपयाचा भोजन बसतो. तर हे आमच्याकडे नाही आहे. आम्ही फॉर्म दिले आमच्या समस्त मराठा मंडळाने की ते फ्री दिले आणि एंट्री फ्री ठेवली आहे. कुठल्याही प्रकारचे हे नाही. आणि मेळाव्याला येणारं जाणारं करता तिथं आम्ही चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे. जेवणाची केली हां बा भोजनाची व्यवस्था केली आहे. म्हणजे त्यांचं कौतुक करायला पाहिजे माझ्या कार्यकर्त्यांचं, कारण त्यांना त्यांच्यावर जबाबदारी झोपवली. त्यांना सांगितलं मला विचारायचं तुम्ही करा, तुम्हाला जे करायचं तुम्ही करा, आलं तर मला सांगा मी आहेच. तर अशा पद्धतीने हा मेळावा आम्ही घेतलेला आहे. आणि ह्या मेळाव्याचं वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आलेलं आहे. तुम्ही प्रत्येक तुमच्या समाजाचे मेळावे वगैरे पाहत असाल तर त्याच्या ह्या मेळाव्याच्या दृष्टीने आम्हाला आपण एकच मी आपल्या सगळ्यांना मीडियावाल्यांना विनंती करेन की आम्ही एक दिवस उशिरा पत्रकार परिषद घेतल्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीत आज आमची आपली परिषद संपल्यानंतर आपण आमच्या मीडियाकडून आपल्या मीडियाकडून आज रात्रीतून उद्या आणि परवा या उद्या तर नक्की झाले पाहिजे प्रसिद्धी एवढी मी आपल्याला आमच्या मंडळातर्फे आणि समाजातर्फे आपल्याला आग्रहाची विनंती करेन. आपले काय म्हणजे मराठा समाजातील वधूवर पालक यांचे लग्न कार्यासाठी माहिती घेण्याबाबत योग्य स्थळ शोधणे, गावोगावी फिरावे लागते. याबाबत प्रवासासाठी पैसा वेळ वाया जातो आणि साधारण परिस्थिती कुटुंबावर आर्थिक ताण पडतो. वधूवर त्यांचे लग्न जमविण्यासाठी वेळ वाया जाऊ नये, पैसा खर्च होऊ नये याचा उद्देश हेतू हा परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. असून या वधूवर पालक
परिचय मेळाव्यातून परिचय होऊन समाजातील दोन नाते होते एकत्र येऊन आणि जास्तीत जास्त वधूवर लग्न संबंध जोडले जावे, तसेच कमीत कमी खर्चात विवाह हा हेतू समाजातील सर्व मान्यवर मंडळींनी या परिचय मेळावा आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त करून मेळावा घेण्याची ही काळाची गरज असल्याने सांगून मेळावा पार पाडण्यासाठी सहकार्य करीत आहेत. मेळाव्यासाठी नैनेश साळवे, शंकरराव शित्रे, अण्णासाहेब गणपतराव पवार, वसंतराव बागुल, मनोज मराठे, तुळशीरामजी मस्के, प्रकाशजी पवार, तुकारामजी बागुल यादी मंडळांचे सहकार्य, विनोद रायगुडे 19, शंकररावजी मराठे. तरी रविवारी दिनांक 19 मार्च 2017 रोजी सकाळी 11 वाजता ओंकार गिंजोडे हायस्कूल, पारोळ रोड, धुळे येथे परिचय मेळावा घेण्यात आला आहे. या परिचय मेळाव्यात बातमी मोठ्या प्रमाणात प्रकाशित करून आम्हाला सहकार्य करावे. पत्रकार बंधूंना ही आपली विनंती. नैनेश साळवे.